कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। वहिनी, अगं झोपायची वेळ झाली, तू इथं काय करते? तेच जे तू करतेस। वहिनी सांग ना, काय करतेस? काही नाही ग, आपली राजू आहे ना, तिने एका रूपम कॉस्मेटिक नावाच्या कंपनीला मेल केला होता। तिच्यातनं बिझनेस करण्याचं प्रचंड पोटेन्शियल आहे, म्हणून त्यांचा लवकरात लवकर रिप्लाय यावा असं मनापासून वाटतं मला। पण बघ ना, अजून काही रिप्लायच नाही आला त्यांचा। मग आता आता काय, आता वाट बघायची। भागू, राजूला जर ही संधी मिळाली ना, तर तिच्या बिझनेसची खूप ग्रोथ होईल। वहिनी, तू हा सगळा विचार करत होतीस होय? हो का ग? मला वाटलं की घराच्या लिलावाचा विचार करतेय? हो, आजूबाजूला एवढं टेन्शन आहे, तरी तू सगळ्यांचा विचार करतेस, सगळ्यांना सांभाळून घेतेस। हे कसं जमतं ग तुला? वहिनी, तू खरंच भारी आहेस। भारी वगैरे काही नाहीये यात। आपण ना फक्त आपल्या माणसांवर विश्वास ठेवून मोकळं व्हायचं, मग बघ टेन्शन कसं असं पळून जातं ते। काय चाललंय तुमच्या दोघींचं? झोपायच नाही तुम्हाला? राजू जरा पाणी आण ग। सूर्या, विसरलोच मी। राजू धनुच्या घरी ते लक्षातच नाही आलं माझ्या। कसं असतं ना, किती सवय होती ना आपल्याला आपल्या माणसांची। या उद्या लग्न करून गेल्यावर घर मोकळं मोकळं वाटल। करमायचं नाही माहिती। तेजू, धनु, राजू नाही तर घर खायला उठतंय ग। सुन सुन झालंय घर। सूर्या, माणूस त्याच्या मार्गाने पुढे निघून गेला की त्याच्या पावलांची माती मागे राहतेच की। तसंच तेजू, धनु यांच्या आठवणीने हे घर भरून गेलंय बघ। हो दादा, मी आहेच की इथं, मी नसते जात तुला सोडून कुठं। पुढचं माहित नाही, पण आता तू आमच्या बशी था। एकटीच आहेस ना, आमच्या बशी झोप। झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।